चला तर मंडळी, आज आपण एकाच तांदळाच्या पिठापासून 4 ते नाश्ता प्रकार काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. एकाच पिठामध्ये थोडेसे बदल करून मऊ लुसलुशीत इडली, कडक डोसा, उत्तापा व आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी पातेल्यामध्ये 3 वाट्या रेशनचे तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ व चमचाभर मेथी दाणे व्यवस्थित स्वच्छ धुवून 4 ते 5 तासासाठी भिजत घालूया. पाहू शकता आपले डाळ व तांदूळ हे मिश्रण भिजलेलं आहे. त्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून त्यातीलच थोडंसं पाणी घेऊन मी बारीक केलेलं आहे, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पीठ आंबण्यास मदत होते. पाहू शकता अशा प्रकारचं दाटसर असं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीकही नाही, असं रवाळ बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे सर्व मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे पीठ आंबण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. थंडीचे दिवस असेल तरीही 15 तास लागेल. मिश्रण असं झाकून ठेवायचं आहे. जास्त थंडीचे दिवस असेल तर पातेल्याच्या साईडनं कापड लावून 2-3 वेळा गरम तवा ठेवून आंबवून घ्यायचं, नाहीतर उन्हामध्ये 1 तास ठेवायचं. पाहू शकता मी उन्हामध्ये 1 तास ठेवलेला आहे व नंतर घरामध्ये आणून ठेवून भिजवलेलं आहे. अशा पद्धतीनं मिश्रण फुगलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकदम हलक्या हातानं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातलंच मी थोडंसं पीठ छोट्या पातेल्यामध्ये काढून इडलीसाठी घेतलेलं आहे. त्यानंतर इडली पात्रामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे व इडलीच्या प्लेट्सना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इडलीचं मिश्रण हे याच्यावरती थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. इडलीच्या पात्रामध्ये गरम पाणी असेल तरच त्यावरती आपण इडली पात्र ठेवून घेऊयात, नाहीतर आपल्या इडल्या या वातट होतात. अशा पद्धतीनं गरम पाण्यावरती एक प्लेट्स ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी आपल्या इडल्या झाकून ठेवूयात. पाहू शकता त्यानंतर आपल्या कशा प्रकारे इडल्या या फुगलेल्या आहेत व पांढऱ्या शुभ्र बनलेल्या आहेत. इडलीच्या प्लेट्स या थंड झाल्या की चमच्याच्या साहाय्याने इडल्या या काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता कशा पद्धतीनं इडल्या ह्या व्यवस्थित अशा निघलेल्या आहेत. कशा प्रकारे या इडल्या व्यवस्थित अशा बनलेल्या आहेत. दाबूनही पाहू शकता. त्यानंतर आपल्या इडल्या न तुटता व्यवस्थित अशा बनतात. आतून इडली तोडूनही बघा कशा पद्धतीनं रवाळ इडल्या बनलेल्या आहेत. अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्यानं सर्वच इडल्या काढून घेऊयात. त्यानंतर सर्व इडल्या अशा प्रकारे बनवून घेतल्या. तयार आहेत मस्त मऊ लुसलुशीत इडली सांबार. त्यानंतर त्याच पिठामध्ये 1 चमचा बेसन व चिमूटभर साखर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. व मिश्रण आपलं हे घट्ट असल्यामुळे थोडंसं पाणी घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर तव्यावर तेल लावून गरम झाल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून एका कापडाने पुसून घेऊन त्यावरतीही अशा पद्धतीने डोसा बनवून घेऊयात. याच मिश्रणामध्ये आपण 1 चमचा बेसन घातलेला आहे. यामुळे आपला डोसा हा जास्त वेळ कुरकुरीत राहण्यास मदत होते आणि चिमूटभर साखर घातलेली आहे. यामुळे आपल्या डोशाला कलर हा खूप छान येतो. हा अशा पद्धतीनं एकसारख्या दिशेने असा डोसा बनवून घ्यायचा आहे. पाहू शकता कलरही खूप छान झालेला आहे. वरून थोडंसं तेल लावून आपण डोसा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तयार आहे कडक कुरकुरीत असा डोसा. त्याच पिठामध्ये थोडासाच बदल करून बनला आपला डोसा. त्यानंतर त्यातलेच थोडंसं पीठ घेऊन त्यामध्ये कट केलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व हिरवी मिरची, त्यानंतर यामध्येही चिमूटभर साखर घालून व्यवस्थित असं बेटर मिक्स करून घेऊयात. आणि गरम तव्यावरती थोडं थोडं मिश्रण घालून जाडसर असा उत्तप्पा करून घेऊयात. उत्तप्पा हा पातळ नसतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित असा आकार तयार करून घेऊयात.
त्यानंतर पाहू शकता आपला उत्तप्पा हा कसा स्पॉन्जी झालेला आहे. वरून थोडंसं तेल लावून पलटी करून दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात. तयार आहे स्पॉन्जी असा उत्तप्पा. पाहू शकता या पिठामध्येही आपण थोडासाच बदल केलेला आहे. त्यानंतर त्याच पिठामध्ये कट केलेल्या भाज्या व थोडीशी साखर घालून मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर आप्पे पात्राला सर्व बाजूंनी तेल लावून त्यामध्ये गरम आप्पे पात्रावरती थोडंसं हे मिश्रण घालून घेतलं आहे. सर्व मिश्रण अशा पद्धतीनं आप्पे पात्रावरती गाळून घेतल्यानंतर 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून आप्पे खालच्या साईडनं वाफळून घेऊयात. त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित पलटी करून घेऊयात. पाहू शकता त्याच पिठापासून आपण हे आप्पेही बनवलेले आहेत. व्यवस्थित असे पलटी होतात आणि व्यवस्थित असे टम्म फुगलेले आहेत. त्यानंतर हे सर्व आप्पे काढून घेऊयात. पाहू शकता एकाच तांदळाच्या पिठामध्ये थोडासाच बदल करून आपण 4 प्रकारचे नाश्ता प्रकार बनवलेले आहेत व त्यासाठी पीठ ही व्यवस्थित आंबण्यासाठी काही ट्रिक्स वापरलेल्या आहेत. अशा पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.